हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी ना माहेरी होते. तर काल व्हिडिओत पाहिलं असेल मी माहेरी आले होते आणि आज खूप छान अशी ना सुंदर सकाळ म्हणजे ना ऊन आणि ना कुठंतरी सूर्याने ना सकाळ सकाळ तोंड दाखवले. कारण सकाळ सकाळी ना सूर्य असला ना तर भारीच वाटतं. तर मला पण निघायची घाई होती, 9-10 वाजता मला जायचं होतं. तर वडिलांना म्हटलं चला आपण शेतातून येऊ. हे काढू का? हा काढ, चिरव खालून त्याला असं पाल्यासहित चिरवून मग माझ्याकडे दे. मोठाले घे ना. बरं थांब, ते पाला इकडे का आल्यावर काढ. अरे थांब थांब, इथं एक होता मोठा. ते तिथं पाठीमागे तिकडे ये. हा तेवढा लिहिशील तर त्या तिकडे लय मोठा दिसते. तर त्या तिकडं तर त्यो नाही, त्यो पुढं तिकडं. हा तर ही फ्लावर मी जी काढली ना तर ती आज पहिल्यांदाच त्यांना काढायची होती आणि आज पहिल्यांदाच ते काढणार होते ती फ्लावर. तर त्याच्यावरची त्यांची चालूच होती फ्लावर. तर त्याच्यानंतर घरी आले आणि मग कोथिंबीर आणायला गेले होते. तर कोथिंबीर आहे ना गावरान होती, एकदम छान होती. तर आणली ना घरी त्यावेळेस इतका छान सुगंध सुटलेला होता तिचा. आणि शेतातून आहे ना ताजी ताजी कोथिंबीर उपटून तुम्ही ना 15 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली ना तरीसुद्धा खराब होत नाही. आणि आपण ज्या वेळेस विकत घेतो ना ती पाणी मारून ठेवलेली असती, तर ते 2 दिवसातच आपली कोथिंबीर खराब होते. तर ती पहिली जी फ्लावर होती ती वडिलांची होती आणि ही चुलत्यांची आणि कोथिंबीर पण त्यांचीच होती. तर माझा भाऊ आणि मी आलो होतो कोथिंबीर घ्यायला आणि म्हणजे घरापासून एकदम समोरच होती कोथिंबीर. तर मी घरी आले आधी आणि नंतर कोथिंबीर घ्यायला आले होते. तर शिवांश काय अजून उठलेलं नव्हतं कारण 7-7:30लाच मी शेतात होते. तर तुम्ही पाहू शकता एकदम हिरवगार वातावरण आणि खूप छान वाटतं. आणि तिथून आल्यानंतर तांदूळचा आणि कोथिंबीर येण्यात जरा काल पाऊस होता त्याच्यामुळे चिखल होता. तर त्या मी तिथंच निवडून घेतला आणि तुम्ही पाहू शकता शिवांशीने इतका रडत होता, जायचंच नाही म्हणत होता आज आणि उद्या जायचं म्हणत होता. तर काल नानींनी ना ही मटकी टाकली होती भिजायला. तर छान असे ना कोंब आले होते तर मी ना बांधून ठेवली. ते नानीनीच बांधून ठेवली होती आणि त्याच्यानंतर मी ना ती फ्रीजमध्ये ठेवून घेतली. म्हणलं आता संध्याकाळी ना छान अशा आहे ना आपण कोथिंबीरीच्या वड्या करू. आणि जी सकाळी भाजी पाहिली होती तुम्ही उपटलेली तांदूळच्याची, तर ती बनवू म्हणलं. फ्रेश पण छान वाटते आणि ताजी ताजी पण खायला छान वाटते. तर आधी ना मी तिला पाण्यात आहे ना 5 मिनटं तरी भिजवून ठेवलं होतं कारण शेतात चिखल भरपूर होतं पावसामुळं. तर चिखलामुळे ना ती भाजी ना जास्त माती होती त्याच्यात. तर त्याच्यामुळे मी तिला 5 मिनटं आधी भिजायला ठेवलं आणि एकदम सिंपल पद्धतीने ना लसूण मिरची आणि शेंगदाणे आपले ना तेलात परतून आहे ना मीठ टाकून तेवढीच भाजी त्या पाण्यावर वापरून घेतली. आणि पहिले आहे ना आजी त्या करायच्या ना त्यावेळेस ही ना थोडीशी गरम पाण्यात आहे ना उकळून घेऊन म्हणजे थोडीशी गरम पाण्यात उकळायची आणि पिळून काढून मग थोडीशी ना परतून घ्यायची. तर मी फास्ट गॅसवरच ठेवली होती त्याच्यामुळे लवकर झाली पोळी होती. काय पाहिजे बेस्ट फ्रेंड. आवडी तुला बांधलं तुझ्या फ्रेंडला? मम्मीनेच बांधले. मम्मीने बांधलं, मग तू तुझ्या फ्रेंडला का नाही बांधलं ग? माझ्याकडेच नाही. जाऊ दे आणू आपण. त्याने तू बांधून ना तुझी फ्रेंड तुला. बरं आणू.
एकीकडे आहे ना भाजी शिजायला टाकली तोपर्यंत आहे ना कोथिंबीर छान अशी ना आपली बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीर चिरेपर्यंत तर आपली भाजी पण होऊन गेली होती. कारण 5 मिनटं पण लय होते त्या भाजीला, पटकन शिजून पण जाते. तर कोथिंबीर आहे ना छान अशी एकदम बारीक कापून घेतली. तर आणि त्याच्यानंतर आहे ना पाण्यात आहे ना 5 मिनटं मी परत जशी भाजी टाकली होती ना धुवायला तशीच 5 मिनटं आहे ना थोडा वेळ त्याच्यात ठेवली पाण्यात. आणि पाण्यात आहे ना 4-5 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेऊन ये ना निथळायला ठेवली होती चाळ्यात आणि चांगलं पाणी ना खाली गेलं निथळून झाली. त्याच्यानंतर त्याच्यात आहे ना तीळ टाकले तर आणि लसूण मिरची आणि थोडेसे जिरे ना बारीक करून घेतले होते. तर त्याचं पण वाटण घालून घेतलं. आणि चवीप्रमाणे जेवढं लागेल ना तेवढं मी ना मीठ घातलं आणि बेसन पीठ घातलं. तर कोणी कोणी बाजरीचं पण पीठ टाकतं, पण आम्ही ना बेसन पिठातच वडी बनवतो. तर बेसन पिठाने छान लागते. तर मला थोडंसं बेसन पीठ कमी पडलं होतं, तर मी ना बाजरीचं पण पीठ टाकलं होतं थोडंसं. तर पाणी काही टाकायचं नाही, कारण कोथिंबीर ओलली असते ना आणि मिठाने पण पाणी सुटतं तर ते पातळ होतं. त्याच्यात आहे ना जेवढं मावं ना बेसन पिठं ते तर तेवढंच टाकायचं आणि छान असं आहे ना गोळा करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती पाणी सुटलं आहे मिठाचं आणि कोथिंबीर पण ओलली होती. तर भरपूर असं आहे ना त्याच्यात मी पीठ टाकलंय. आणि कढईत आहे ना पाणी ठेवलं होतं गरम व्हायला. तर त्याच्यावरती ना चाळा मांडला आणि छान आहे ना आपल्याला हवे तसे आहे ना आकारात कोणी कोणी पसरून पण देतं भांड्यात. तर मी ना अशा गोल वळूनच घेत असते. आणि बरंच पीठ होतं तर आपल्या काही एका याच्यात बसले नाहीत, तर मी 2 वेळेस आहे ना करून घेतल्या होत्या आणि 5-10 मिनटातच शिजून पण होते. तर 5 मिनटं ना छान अशा वाफेवर शिजून घेतल्या तोपर्यंत. आणि येताना ड्रॅगन फ्रूट आणले होते, तर सकाळी एक चिरून दिला आणि घरात असल्या मुलांना कुठं दम निघतं, तर शिवांचं चाललं होतं मला आहे ना ड्रॅगन फ्रूट चिरून दे. तर पाहत आणि कसा अवतार करून घेतलाय ड्रॅगन फ्रूटचा. आणि ज्या पहिल्या भांड्यात वडे टाकल्या होत्या त्या वाफ होऊन पण झाल्या होत्या आणि लगेच दुसऱ्या आहे ना करून घेतल्या. आणि दुसऱ्या टाकल्या तोपर्यंत म्हटलं भाकरी करून घ्यावं, तर भाकरी पण झाल्या. तर शिवांचा आणि नानीचा आहे ना अभ्यास चालला होता इकडे. काय झालं बाळा? हे चुकलं नानीचं चुकलं नाही चुकलं याशी ना याशी याशी कर ना तू व्यवस्थित. याशी याशी काय चुकलं मला सांग. ही नाही कुठं रे? नाही रे बाळा, बरोबर आहे रे. मग कसं नाही बरोबर आहे तू लिही थोडस फक्त आता. इकडं आलंय म्हणून वाटतं ते. घे करू कर मी शिवलं तो व्यवस्थित बस, मांडी घालून बस ना बाळा. लिही लवकर तिला शॉप नाही शॉप तू आणि इकडे माझा सगळा स्वयंपाक झाला, तर फक्त वड्याच तळून घ्यायच्या होत्या. तर थंड झाल्या होत्या त्या आणि म्हटलं आता तळून घ्यावं. त्याच्या आधी ना वाटा थोडासा क्लीन करून घेतला, कारण एवढा स्वयंपाक केला म्हटल्यावर आहे ना वाटा खूप खराब होतो भाकरी ते झाल्यावर. तर आधी ना म्हटलं स्वयंपाक ते क्लीन करून घ्यावं किचन आणि नंतरच आपण वड्या तळून घेऊ, कारण वड्या तळून घेतलं का मग जेवणाला रिकामं. मम्मा शॉप हां बाळा तसंच. आता ही लाईन काढ हा ती पूर्ण कर. खालची हं? आणि वड्या आहे ना अशा छान अशा कडक होईपर्यंत कुरकुरीत तर तळून घ्यायच्या आहेत. आणि मी छान पहा तुम्ही कलर पण छान आलाय त्यांना. तर तळून घेतल्या होत्या आणि सगळ्या आहे ना बऱ्याच झाल्या वड्या. आणि ताजी ताजी कोथिंबीर होती म्हणून म्हटलं चला सगळ्यांना आवडत्यात वड्या, अभिला आणि श्रवणला पण आणि मुलांना.
तर खूप छान झाल्या. आणि त्याच्यानंतर आजीचं ताट केलं, तर आजीने ना थोड्याशा बिना कडक काढल्या होत्या कारण त्यांना चावत नाही. तर मस्त असं आहे ना, भाकरी, तांदूळच्याची भाजी आणि कोथिंबीर वड्याचा मेनू होता. आणि मुलांना आवडतात त्याच्यामुळं काही एवढं हे नव्हतं. आज काही डाळ भातला सुट्टीच दिली होती. आणि त्याच्यानंतर आहे ना आमचं जेवण जेवायला बसलो, तर श्रवण यायला आहे ना थोडा वेळ होता. तर श्रवण आला आणि आम्ही ना आमचं आवरल्यानंतर जेवण करतो. आणि आमचे काही सगळे सोबत जेवत नाही, जसे येतील तसे जेवते. तर कारण सागर पण हे गेल्यावर नंतरच सागर येते जेवायला. तर आत्ताच आमचं आवरून झालं आहे आणि आता झोपायची तयारी आहे. तर शिवांचा पण अभ्यास झाला आहे आता आणि उद्या स्कूलला जाणार आहे तो. तर उद्या काय आता घरी नाही, आज दिवसभर शिवांश घरी होता. तर शिव, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, सबस्क्राईब करा. गुड नाईट करा. गुड नाईट.